हॅलो गाईज, तर कशा आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपण बनवणार आहोत फुनके आणि कढी. तर ही उन्हाळा स्पेशल चिवईची भाजीचे फुनके आज आपण बनवणार आहोत. इथे आपण 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी चवळीची डाळ घेतलेली आहे. आता ही दोघी पण डाळ आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि धुतल्यानंतर आपल्याला ह्या डाळला 4-5 तास आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचं आहे. 5 तास भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ कशी झालेली आहे. आणि याला परत आपण 2-3 पाण्याने धुवून घेतलेले स्वच्छ. आणि आपण याला आता चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. याचं पाणी वगैरे आपल्याला सर्व निथळून घ्यायचं आहे. तर याच्यासोबत जसं मी सांगितलं आपल्याला कढी पण बनवायची आहे. सो इथे आपण घेतलेला आहे पुदिना आणि आपण इथे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेले आहे. त्याला आपण आता याची पेस्ट तयार करून घ्यायची. ही आपण पेस्ट पुदिनाची वगैरेची पेस्ट आपण कढी करता तयार केलेली आहे. जी आपली पेस्ट वगैरे काढायची त्या आधी आपण काढून घेणार आहोत, कारण की आपल्याला मिक्सर लागणार आहे. सो इथे आता आपण फुनक्यांकरता आपण 15-20 मिरच्या इथे घेतलेल्या आहे. लसूण आपण इथे घेतलेला आहे आणि 1 मोठा चम्मच आपण जिरं घेतलेलं आहे. त्याला आता आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचे. आता ही पण पेस्ट आपण तयार केलेली आहे आणि ही पेस्ट आपल्याला फुनक्यांकरता आपण इथे तयार केलेली ही. आणि जसं मी सांगितलं इथे 15-20 मिरच्या आपण यूज केलेल्या आहेत. तर ह्या पेस्टला आता आपण काढून घ्यायचं आहे. आता त्याच प्रकारे आपल्याला हे जी डाळ आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये काढायची आहे. जसं आपण इडली डोसा करता आपली जे म्हणजे इडली ढोकळे झाले, जसे आपण ती डाळ जास्त एकदम बारीक नाही करत, तशीच प्रकारे आपल्याला ही डाळ करायची आहे. तर एकदम आपण बारीक पण इथे करायची नाही आहे. सो आता आपण याला एका ताटमध्ये वगैरे काढून घेऊ मोठ्या. आणि तुम्ही कधी बनवलेत का नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तेही सांगा. तर त्याच प्रकारे आपण जी आपली बाकीची डाळ आहे ते आपण सर्व काढून घ्यायचं आहे. आपल्याला ह्या डाळला जास्त बारीक किंवा जास्त जाड पण असं करायचं नाही, मीडियम आपल्याला मिक्सरमध्ये याला काढून घ्यायचं आहे. त्याच प्रकारे आपण जी आपली बाकीची डाळ वगैरे ते आपण इथे काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण आता ही डाळ जी आपल्या एका मोठ्या ताटामध्ये वगैरे आपण इथे काढून घेतली आहे. जसंच मी तुम्हाला सांगितलं 15-20 मिरची जी आपण पेस्ट केली होती, जसं मी तुम्हाला सांगितलं ते आपण फुनक्यांकरता केलेली होती. आता इथे चिवईची भाजी आपण घेतलेली आहे. आधी याला आपण चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर आपल्याला चिरायचं आहे, चिरल्यानंतर धुवायचं नाही आहे. आपल्याला चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. इथे आपण आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर आपल्याला बारीक चिरायचं आहे. सो इथे आता आपण याला बारीक चिरून घ्यायचं आहे. चिरल्यानंतर याला धुवायचं नाही आहे. याला आधी आपण धुवायचं आहे, नंतर चिरायचं आहे आपल्याला. आणि याला आपण बारीकच चिरायचं आहे. आणि इथे आपलं कट वगैरे करून सर्व काही झालेलं आहे. तर आता आपण याला जी आपण पेस्ट तयार केली डाळ वगैरे याची ते आपण यामध्ये टाकून द्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चिवायची जी आपली भाजी ते आपण टाकून द्यायची आहे. त्याच प्रकारे जी आपली दुसरी चिवायची भाजी होती म्हणजे जी राहिलेली होती तीही आपण इथे बारीक वगैरे चिरून घ्यायची आहे. आणि तीही आपण डाळ वगैरे त्याच्या पेस्टमध्ये जे आपण तयार केलेलं आहे मिक्सचर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण सर्व काही जे आहे ते एका ताटामध्ये वगैरे करून घ्यायचं आहे. आता याला आपण चांगलं मिक्स करायचं आहे. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण. आधी यावर आपण चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आहे. त्यानंतर आता आपण हळद वगैरे जे असते आपल्या अर्धा चम्मच आपण इथे हळद घेतलेली आहे ते आपण इथे टाकलेली आहे. आणि आता आपण याला चांगलं आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. आणि सर्व मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता. आणि इथे आता जे ॲक्च्युली आपण कांदा टाकायचं विसरून गेलो होतो, मीच विसरली होती कांदा टाकायचं. सो आता इथे आपण एक जाड असा कांदा आपण घेतलेला आहे, मोठा आपण कांदा इथे घेतलेला आहे. तो आता इथे आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोही आपण यामध्ये टाकून दिलेला आहे. आता यालाही आपण चांगलं मिक्स करायचं आहे. आणि चाळणी वगैरे घ्यायची आपल्याला, ज्याच्यात तुम्ही फुनके तयार करणार आहेत ते आपण घ्यायचं आहे. आता इथे जे आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे, तर इथे ज्याच्यामध्ये आपण फुनके वगैरे बनवणार आहोत ती आपण इथे चाळणी घेतलेली आहे. यावर आपण तेल टाकलेलं आहे आणि तेल आपण चांगलं लावून घेतलेलं आहे चाळणीला.
आता इथेच हाताने जसं आपल्याला शेप बनवता येतो फुनक्यांचा तसं आपण इथे तयार करायचं आहे. जसे जितके आपल्याला फुनके याच्यामध्ये चाळणीमध्ये बसतील तितके आपल्याला फुनके इथे तयार करून घ्यायचे आहेत. आणि ही डिश जी आहे ना ती नॉर्मली म्हणजे जास्त करून तरी उन्हाळ्यामध्ये बनते. आय थिंक सो. आय नो उन्हाळा संपत आला आहे पण ऊन संपत नाही आहे. काही करू नाही शकत आपण त्याचं. तर इथे आपण जे आपले फुनके वगैरे आहे ते आपण इथे तयार करून घ्यायचे. चांगल्या हातानेच आपण शेप करायचं आहे. जर तुमच्यात एवढी ताकद असेल करायची गाईस तर तुम्ही करू शकता. तुम्ही दुसरा कोणता शेप करू शकता याचा. तर इथे आता आणि फुनके जे आहेत आपले इथे तयार करून घेतलेले आहे. आणि याला आपण जे फुनके ते आपण असे जवळच ठेवलेले आहेत. तर आता ह्या फुनक्यांना आपण गॅसवर 10-15 मिनटाकरता ठेवून द्यायचं आहे. तर इथे आता आपण कढी बनवायला घ्यायची आहे. फुनके होईपर्यंत आपण इथे कढी बनवायला घ्यायची आहे. सो आम्ही इथे अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आणि इथे आम्ही छोटी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला रईने आपण त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं याच्यात काही गाठ वगैरे काही असं राहिलं नाही पाहिजे. तसं आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आता मिक्स वगैरे करून झाल्यानंतर इथे आपण कढईमध्ये तेल वगैरे टाकायला ठेवायचं आहे. आपल्याला कढईला फोडणी द्यायची आहे. सो इथे आपण 1 पडी तेल टाकलेलं आहे. इथे आपण टाकलेलं आहे मोहरी, जिरे इथे आपण टाकलेलं आहे. आणि आता आपण जी पेस्ट तयार केली होती पुदिना, मिरची आणि लसूणची ती आपण यामध्ये टाकायची आहे आणि याला आपण तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि तुम्ही कढी दहीची पण बनवू शकता. आम्ही इथे ताक यूज केलेलं आहे. आता आपण याला तेलामध्ये चांगलं होऊ दिलेलं आहे. त्यानंतर आपण जे आपली ताक आणि बेसनचं जे आपण मिक्सचर जे पण आहे ते आपण जे तयार केलं होतं ते आपण यामध्ये टाकायचं आहे. आणि कढीला उकळी येईपर्यंत आपण हलवत राहायचं. याला कंटिन्यू आपण उकळी येईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे हे. आणि इथे आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि इथे आपली कढी तयार झालेली. इथेच आपले फुनके पण जे ते आपले तयार झालेले आहेत. आता आपण याला एका प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही आपली खानदेशी पद्धतीने आपण इथे फुनके तयार केलेले आहेत. खानदेशी स्पेशल फुनके, उन्हाळ्यातले स्पेशल फुनके आणि कढई आपण इथे तयार केलेली आहे. आणि इथे ना तुम्ही याला फुनके याच्यावर तेल वगैरे टाकून भाकरसोबत पण खाऊ शकता, कढीसोबत पण खाऊ शकता. मला जेन्युइनली सांगू तर मला कढीसोबतच आवडतं. तुम्हाला कशासोबत आवडतं, भाकर की कढी, नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे कढीसोबत खाता की भाकरसोबत तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग.